नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये आपल्या महिलांना ज्या कोणत्या सवयी पाहिजेत त्या मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत। या सवयीमुळे आपले किचन स्वच्छ तर राहील व खूप छान अशी पैशाची व वेळेचीही बचत होईल। तर काही मी टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे, तर त्या नक्की तुम्ही पाहून घ्या। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता पहिली टिप आहे आपली, आपण वाटण झाल्यानंतर मिक्सरमधून वाटण तर काढतो, पण मिक्सरच्याच भांड्याला आपले निम्मे वाटण राहते, तर ते कसे वापरायचे ते पहा। त्याच भांड्यामध्ये पाणी ओतून अशा प्रकारे थोडेसे शेक करून घ्यावे, म्हणजे त्यातील सर्व वाटण हे पाण्याबरोबर येईल व लगेच आपण ते भाजीमध्ये टाकावे, म्हणजे आपले वाटणही वेस्ट जाणार नाही व त्याचा उपयोगही होईल व आपले भांडेही पटकन असे आपल्याला स्वच्छ करता येईल। तुम्हाला जर असे नसेल करायचे तर मिक्सरला वेळ असेल तर मिक्सरला एक गरका घेऊ शकता, पण वेळ नसेल तर अशा प्रकारे हाताच्या साहाय्यानेच करून घ्यावे। पहा, आपले वाटण सर्व निघालेले आहे। त्यानंतर तेलाची किटली किचनवरती कशीही मांडायची नाही, तर त्याखाली एक प्लॅस्टिकचे झाकण मांडा किंवा काही एखादी डिश मांडू शकता। त्यामुळे आपला किचन ओटा तेलकट होणार नाही व आपल्याला तो सारखा क्लीन करत बसावा लागणार नाही। तर या अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण किचन मेंटेन ठेवू शकतो, म्हणजे आपली वेळेची व पैशाचीही खूप सारी अशी बचत होऊ शकते। त्यानंतर सगळ्याच महिलांचा आवडता विषय म्हणजे मसाल्याचा डब्बा, तर तो क्लीन ठेवायलाच पाहिजे। त्याच्यासाठी क्लीन राहण्यासाठी इथे मसाल्याच्या डब्याच्या खाली इथे मी टिश्यू पेपर टाकलेला आहे। तुम्ही पेपरचा तुकडा टाकू शकता किंवा कोणतीही एखादा कापड टाकू, स्वच्छ असे कापड यामध्ये टाकू शकता। तर अशा प्रकारे कागद टाकला तर आपला डब्बा क्लीन राहतो व जर समजा काही सांडले खराब झाले तर तो पेपर काढून आपण पुन्हा त्यामध्ये नवीन टाकू शकतो, खराब होत नाही। त्यानंतर आपला स्वयंपाक झाल्यानंतर पिठाचा डब्बा असो किंवा लायटर असो किंवा तेलाचा डब्बा हा पहिल्यांदा स्वच्छ करून जागच्या जागी ठेवायचा, म्हणजे खूप वेळ परत आपल्याला किचनचे क्लिनिंग करायला लागणार नाही। तर स्वयंपाक झाला की लगेचच आपण हात स्वच्छ केले म्हणजे खूप छान अशी आपल्या वस्तूही राहतात व पुन्हा आपल्याला वेळ देऊन साफसफाई करावी लागणार नाही। तर ही सवय तर तुम्हाला असलीच पाहिजे। मी तरी सर्व जागच्या जागी ठेवायच्या आधी स्वच्छ असे करून ठेवते, तर तुम्ही ठेवता की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला यापुढे कोणता व्हिडिओ पाहायचा आहे त्याचीही मला नक्की कमेंट करा। तर अशा प्रकारे पाहू शकता, लायटर, मसाल्याचा डब्बा, पिठाचा डब्बा, तेलाचा डब्बा मी व्यवस्थित असा पुसून ठेवलेला आहे। त्यानंतर आपला किचन ओटा साफ करून झाल्यानंतर आपण जो नॅपकिन वापरलेला आहे तो नॅपकिन अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये सारून ठेवायचा नाही, तर तो स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा व तो वाळण्यासाठी किचनच्याच कट्टाड्यावरती टाकायचा, म्हणजे त्यातून कुबट वासही येणार नाही व दुसऱ्या दिवशी तो पुन्हा स्वच्छ असा धुण्यासाठी घ्यायचा। तर रात्रीचं जर किचन क्लीन केलं तर अशा प्रकारे तो व्यवस्थित कट्ट्यावरती सुकण्यासाठी ठेवावे, म्हणजे त्यातून कुबट वास येणार नाही। ही तर सवय तुम्हाला असलीच पाहिजे। जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्या नॅपकिनला खूप कुबट असा वास येतो। त्यानंतर आपल्या किचनमधील जे कोणते तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणार आहेत ते वापरले की लगेच स्वच्छ करायचे। तर पहा, मी अशा प्रकारे स्वच्छ करून ठेवते। स्वच्छ करून ठेवल्या म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप दिवस टिकतात। त्यानंतर महागडे प्रोडक्ट आणत बसायचे नाही, तर अशा प्रकारे घरीच आपण क्लिनिंग करू शकतो। तर ही माझी शिल्लक राहिलेली आता मी ही ट्यूब फेकून देणार होते, तर त्याचा रियूज केलेला आहे। तुम्हीही अशाच प्रकारे क्लिनिंगसाठी अशा हॅक्स वापरू शकता, खूप छान असे क्लिनिंग होते व आपण ही वस्तू तर फेकूनच देणार आहोत, तर त्यापासून आपण क्लिनिंग करणार आहोत। तर यापासून काय मिक्सर क्लीन केला आहे, तर तो कसा केला आहे व्यवस्थित त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर अशा प्रकारे बाहेरचे केमिकल न आणता आपण घरच्या घरी व्यवस्थित असे क्लीन करू शकतो। तर पहा, मी आता तुम्हाला इथे मिक्सर केलेला आहे। तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलवरती आहे, पाहून घ्या। घरी जर आपण वेस्टेज वस्तू वापरल्या तर अशा प्रकारे आपले खूप सारेसे पैसेही वाचू शकतो, आपले बजेटही खूप भारी असे राहते। तर नक्की ट्राय करून पहा।
स्वयंपाक करताना अशा प्रकारे आपण उलट न त्यात मिक्स केल्यानंतर ते गॅसवरती तसेच न मांडता अशा प्रकारे एक डिश मांडा, म्हणजे आपला गॅस खूप जास्त असा खराब होणार नाही व आपल्याला पुन्हा वेळ देऊन गॅस खूप जास्त क्लीन करत बसायची गरज नाही. फक्त एक नॅपकिन फिरवला तर आपला गॅस स्वच्छ असा निघतो. त्यानंतर घरीच आलं लसूण पेस्ट असो किंवा चटण्या असो किंवा कोणतेही पदार्थ जर शक्य असतील तेवढा घरी बनवा. बाहेरचे प्रिझर्वेटिव्हचे पदार्थ न खाण्यापेक्षा अशा प्रकारे घरी खाल्ले तर पौष्टिकही असतात व खूप आपला पैसाही वाचवू शकतात. थोडासा वेळ दिला तर खूप छान अशा पदार्थ आपले घरी बनतात. तर नक्कीच तुम्हाला ही सवय तर असायलाच हवी. मी तरी शक्यतो आलं लसूण पेस्ट कधीही बाहेरच्या आणत नाही, मला आवडतही नाही. तर अशा प्रकारे थोडासा वेळ देऊन मी घरीच तयार करते. खूप छान अशी व आपल्याला पाहिजे तेवढी आपण करू शकतो. तर आपली नक्कीच बचत होते. तुम्हाला या माझ्या ट्रिक कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा व तुम्हीही अशा प्रकारच्या सवयी नक्की लावून घ्या. खूप सारे असे बदल तुम्हाला जाणून येतील व तुमच्याकडे अजून काही नवनवीन आयडिया असतील तर माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर जर नवीन असाल व आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी हजर राहील. धन्यवाद.